परत एकदा सांगतो की आम्हाला याच्यात राजकारण आणायचं नाही, पण मी येताना गाडीमध्ये मोबाईलवरती तुमच्या चॅनलच्या काही बातम्या पाहिल्या. त्याच्यात आपले उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की आम्ही लाडक्या बहिणींवरती 45,000 कोटी रुपये खर्च करतोच आहोत ना. ही मस्ती आहे. 45,000 कोटी वर्षाला तुम्ही जर का खर्च करत असाल, त्यातले घोटाळे आता एक एक बाहेर येतात, तो एक भाग वेगळा झाला. पण लाडक्या बहीण योजनेतून जे 1,500 रुपये त्या बहिणीच्या घरी दिले जात आहेत, त्या बहिणीचं घर आजच्या या परिस्थितीत 1,500 रुपयाने सावरलं जाणार आहे का? त्याचं उत्तर सुद्धा उपमुख्यमंत्र्यांनी द्यायला पाहिजे. मुलांची शिक्षणाची सगळी वाट लागलेली आहेत. घरदारांबरोबर दप्तरं, पुस्तकं, वह्या वाहून गेलेल्या आहेत आणि त्याच्यात भरीस भर म्हणून पीक विम्याची तर वाईटच परिस्थिती आहे. तो तर एक घोटाळाच आहे. बँकांच्या नोटिसा आता शेतकऱ्यांना यायला लागलेल्या आहेत. मी सर्व शिवसैनिकांना तर सांगितलंच आहे आणि शेतकऱ्यांनाही सांगतोय की तुमच्याकडे येणाऱ्या बँकांच्या नोटिसी एकत्र करा आणि आपल्या नजीकच्या शिवसेने शाखेत नेऊन द्या. त्याचं पुढे काय करायचं ते आम्ही बघतो. ज्या शेतकऱ्यांशी मी बोललो त्यांची मागणी ही आम्ही लावून धरणार आहोत. त्यांचं म्हणणं, साहेब तुम्ही जशी कर्जमुक्ती केली होती, अर्थात एखाद्या केलेल्या गोष्टीची जाहिरात करणं हा काही माझा स्वभाव नाही, पण अजूनही शेतकरी ती कर्जमुक्ती विसरलेली नाहीत. तशीच कर्जमुक्तीची आत्ता गरज आहे आणि यावेळेला तर शेतकरी म्हणतात की सरसकट कर्जमुक्त आम्हाला करा, कर्ज माफ करा. मुख्यमंत्री जे वारंवार सांगतात की आम्ही योग्य वेळी करू, योग्य म्हणजे तुम्ही निवडणुका आल्यानंतर जसं 2019ला निवडणुकीच्या तोंडावर कर्जमुक्ती किंवा कर्जमाफी जाहीर केली आणि त्याच्यात सुद्धा एवढ्या अटीतटी टाकल्या होत्या की शेतकरी म्हणाला याच्यापेक्षा मी एक वेळ पाहिजे तर गळफास लावून घेतो, पण तुमची कर्जमाफी नको.